नमस्कार. आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आतापर्यंत आपण नाम नाम चॅप्टर, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्दाचे जाती बघितला. त्याच्यानंतर आपण आज क्रियाविशेषण हा चॅप्टर बघणार आहोत. तर क्रियाविशेषण म्हणजेच काय, आज आपण काय काय बघणार आहोत. क्रियाविशेषण म्हणजेच काय, क्रिया केव्हा, कोठे घडली, कशी घडली आणि किती वेळा घडली हे आज आपण बघणार आहोत. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव मध्ये डिफरन्स काय आहे ते बघणार आहोत. आणि क्रियाविशेषणाचे प्रकार ते कालवाचक, स्थळवाचक, रीतिवाचक आणि परिणामवाचक, प्रश्नवाचक हे सर्व प्रकार आज आपण बघणार आहोत मित्रांनो. तर क्रियाविशेषण म्हणजेच काय, मागच्या टॉपिक मध्ये आपण क्रियापद बघितला. क्रियाविशेषण म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रिया केव्हा, कोठे आणि कितीदा घडली, कशी घडली याविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. तर ते बघा मित्रांनो. क्रियाविशेषण 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 म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. तर अविकारी शब्दाला आपण क्रियाविशेषणाला क्रियाविशेषण अवयव याला अविकारी आपण का म्हणतो. क्रियाविशेषण अवयव कोणते शब्द 8 जातीपैकी कोणत्या जाती विकारी आहेत आणि कोणत्या जाती अविकारी आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही शब्दाची जाती हा टॉपिक बघून घ्या मित्रांनो. तुम्हाला विकारी आणि विकारी कोणकोणत्या जाती आहेत. विकारी म्हणजेच काय, जो लिंग, वचन, पुरुष याच्यामध्ये बदल होत नाही आणि त्याला अविकारी असे म्हणतात. आणि लिंग, वचन, पुरुष याच्यामध्ये बदल होते, त्यानुसार जर बदल होते तर त्याला विकारी शब्द म्हणतात मित्रांनो. तर क्रियाविशेषण म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला, अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. हे एक. याच्यानंतर मित्रांनो, क्रिया केव्हा, कोठे आणि कशी व कितीदा घडली, केव्हा, कोठे, कशी आणि कितीदा घडली याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात मित्रांनो. त्यानंतर काही क्रियाविशेषण हे अविकारी असतात तर काही क्रियाविशेषण हे विकारी असतात तर काही क्रियाविशेषण हे अविकारी असतात. उदाहरणार्थ आहे काल ड्रम देवाला दोन वेळा भराभर जाऊन आला. तर जाऊन आला तर आपल्याला क्रियापदाला काय विचारायचे आहे, केव्हा. तर इथं मित्रांनो क्रियापद कोणता आहे, जाऊन आले. तर जाऊन आले तर केव्हा जाऊन आले, तर काल. तर याचा मित्रांनो हा केव्हा आहे, केव्हा. आणि क्रियापदाला कोठे जाऊन आले, देवाला जाऊन आले. तर याचा कोठे विचारला, कोठे जाऊन आले म्हणजे क्रियापदाला केव्हा, कोठे आणि कितीदा हे जर प्रश्न तुम्ही विचारला तर त्याचे आन्सर मिळते मित्रांनो. त्यालाच क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे आता क्रिया केव्हा झाली, तर जाऊन केव्हा आले म्हणजे 2 वेळा बराबर जाऊन आले. तर ते जाऊन केव्हा आले, तर काल आले. त्यालाच म्हणजे त्या क्रियेविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अवयव म्हणतात मित्रांनो. जाऊन आले, मग कोठे जाऊन आले, देवाला जाऊन आले. कशी, ते कसे जाऊन आले, भराभर जाऊन आले. तर हे कशी जाऊन आले, कसे किंवा कशी जाऊन आले. त्यानंतर कितीदा जाऊन आले, कितीदा जाऊन आले 2 वेळा. तर याला कितीदा
कितीदा जाऊन आले तर 2 वेळा जाऊन आले मित्रांनो। हा ड्रम काय आहे मित्रांनो? कर्ता। जर मित्रांनो तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे जर ओळखता येत नसेल तर तुम्ही मागच्या टॉपिक मध्ये मी कर्ता व कर्म कर्ता कर्म कसे ओळखावे हा टॉपिक तुम्ही बघून घ्या मित्रांनो। तर क्रिया कशी झाली, क्रिया कोठे झाली आणि क्रिया केव्हा झाली, क्रिया कोठे झाली, कितीदा झाली आणि कशी झाली याच्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात मित्रांनो। ना क्रियाविशेषण अवयव। सर्वात जास्त मुलं क्रियाविशेषण कोणतं आणि क्रियाविशेषण अवयव कोणते याच्यामध्ये कन्फ्युज होतात। जर तुम्हाला क्रियाविशेषण अवयव किंवा क्रियाविशेषण अवयव हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर क्रियापद तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि क्रियापदाला काय विचारायचं? क्रिया कोठे घडली, क्रिया केव्हा घडली, क्रिया केव्हा घडली, क्रिया काल घडली। क्रिया ते जाऊन आले ही आहे क्रिया आहे। जाऊन आले केव्हा जाऊन आले तर काल आले। कोठे जाऊन आले? कोठे जाऊन आले तर देवाला जाऊन आले। आणि ते कसे जाऊन आले? कसे जाऊन आले तर भराभर जाऊन आले। हे मित्रांनो क्रियाविशेषणाबद्दल क्रियाविशेषण अवयवाबद्दल माहिती सांगत आहे मित्रांनो। जाऊन आले क्रिया तर क्रियापदालाच विचारायचे केव्हा, कोठे, कसे आणि कितीदा जर विचारला तर त्याचे आन्सर मिळते मित्रांनो, त्यालाच क्रियाविशेषण अवयव म्हणतात। त्याच्यानंतर क्रियाविशेषण अवयव, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव हे काय आपण काय म्हणतो? आतापर्यंत आपण अविकारी आणि विकारी शब्द कोणकोणते आहेत? एकूण 8 जातीपैकी मराठीमध्ये शब्दाचे 8 जातीपैकी एकूण 8 आहेत। तर त्यापैकी कोणते विकारी आहेत आणि कोणते अविकारी आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण हे अविकारी आहेत। कारण हे विकारी म्हणजेच लिंग, वचन, पुरुष याच्यानुसार बदलतात आणि लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत नाही मित्रांनो। ते कोणकोणते आहेत? क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयनिष्ठ अवयव आणि केवल प्रयोगी अवयव असे 4 आहेत मित्रांनो। तर 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत। विकारी शब्दांना सवयव पण म्हणतात आणि अविकारी शब्दांना अवयव पण म्हणतात। तर अविकारी शब्दांनाच अवयव म्हणतात म्हणून क्रियाविशेषण अवयव आहे। म्हणजेच हा क्रियाविशेषण काय आहे? हा अविकारी शब्द आहे म्हणून त्यांना क्रियाविशेषण यांनाच अविकारी म्हणतात आणि विकारी शब्दांना सवयव मित्रांनो म्हणतात। तर काही क्रियाविशेषण हे विकारी आणि काही क्रियाविशेषण हे अविकारी असतात मित्रांनो। ह्या ओळीचा उत्तर तुम्हाला इथं मिळणार मित्रांनो। हा उदाहरण तुम्हाला समजला का? क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे आणि कितीदा हे जर तुम्ही प्रश्न विचारल्या तर तुम्हाला क्रियाविशेषण मिळून जातात मित्रांनो। हेच क्रियाविशेषणाचे ह्या वाक्यावरून हा वाक्य जर तुम्हाला समजला तर ते क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत ते तुम्हाला लवकर लक्षात राहतील। त्याच्यानंतर क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये आपण डिफरन्स बघणार मित्रांनो। क्रियाविशेषण हे विकारी असतात आणि क्रियाविशेषण अवयव अविकारी असतात। तर विकारी शब्द, विकारीला सवयव पण म्हणतात, सवय्य, आणि अविकारीला अवयव। तर क्रियाविशेषण हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याच्यानुसार बदलते त्याला क्रियाविशेषण हे लिंग, वचन, पुरुष याच्यानुसार बदलते त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात। आणि जे क्रियाविशेषण लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत नाही त्यांना क्रियाविशेषण अवयव म्हणतात मित्रांनो। आता हे बदलते कर्ता मित्रांनो, तुम्हाला कर्ता ओळखता आल्या पाहिजे। कर्त्याच्या लिंग, जर तुम्ही लिंग चॅप्टर जर तुम्ही लिंग चॅप्टर मित्रांनो बघितला नसाल तर बघून घ्यावे। तो, ती, ते जर पुरुषलिंग असला तर तो आणि स्त्रीलिंग असला तर ती आणि नपुंसकलिंग असला तर ते हा
ते हा प्रत्यय जोडून ओळखायला लागते मित्रांनो. तर क्रियाविशेषण हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते, त्याला विकारी शब्द म्हणतात मित्रांनो, विकारी. तर काय काय म्हणते, कर्त्याच्या लिंग. लिंग कोणता आहे? कर्त्याचा लिंग. अगोदर मित्रांनो तुम्हाला कर्ता ओळखता आले पाहिजे. चालणारा, चालणारा कोण? तो. तर तो हा कर्ता आहे मित्रांनो. जर आपण कर्ता बदलला तर त्याचा लिंग वचन पुरुष. वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. लिंग कोणकोणते आहेत? पुरुष लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आणि वचन कोणते आहेत? एक वचन, अनेक वचन. जर मित्रांनो तुम्ही वचन चॅप्टर बघितले नसाल तर बघून घ्यावे. वचन चॅप्टर मध्ये तुम्हाला एक ट्रिक मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो, पूर्ण चॅप्टर तुम्हाला येऊन जाईल. अकारांत, इकारांत याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर इथं बघा, क्रियाविशेषण हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुष. लिंग काय झाला? तो झाला, म्हणजेच कर्ता झाला तो. वचन कोणते झाले? चालतो. हा आता बघा, तो कर्ता, तो चांगला चालतो. तो पुरुषार्थक पुरुष लिंग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ती चांगली चालते. ती काय आहे? स्त्रीलिंग आहे, म्हणजे ती चांगली. जेव्हा आपण कर्ता चेंज केला तर त्याचा लिंग पण, जेव्हा कर्त्याचा आपण लिंग चेंज केला तो चांगला चालतो. तर आपण लिंग चेंज केला म्हणजे स्त्रीलिंग. इथं पुरुष लिंग आहे, आता इथं स्त्रीलिंग केला. स्त्रीलिंग, ती चांगली चालते. तर मित्रांनो क्रियापदामध्ये पण चेंज झाला, क्रियापदामध्ये चेंज झाला आणि वचनामध्ये पण चेंज झाला मित्रांनो. तर ते झाला हा अनेक नपुंसकलिंग. ते चांगले खेळतात मित्रांनो. तर इथं चांगला, चांगली, चांगले म्हणजेच कर्ता जर तुम्ही कर्त्याचा लिंग वचन जर चेंज केला तर त्या वाक्यामध्ये बदल होत असते, त्यांना अविकारी असे म्हणतात. आणि सॉरी मित्रांनो, त्यांना विकारी शब्द म्हणतात. आणि अविकारी शब्द कोणते आहेत? क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण अवयवांनाच अविकारी शब्द म्हणतात. तर क्रियाविशेषण अवयव हे कर्त्याचा लिंग वचन पुरुषानुसार जर बदलत नसतील तर त्यांना अविकारी म्हणतात, आणि जे बदलतात त्यांना विकारी म्हणतात. तो बघा मित्रांनो, कर्ता कोणता आहे? चाल. जर तुम्हाला कर्ता ओळखता येत नसेल, कर्ता कर्म ओळखता येत नसेल मित्रांनो, तर मागच्या टॉपिक बघून घ्यावे. अगोदर कर्ता किंवा कर्म ओळखायचं असेल तर अगोदर आपल्याला क्रियापद ओळखता आले पाहिजे. क्रियापद कोणता आहे? चालतो. इथला त्याच्यानंतर आपण काय ओळखतो? धातू कोणता आहे? चाल. तर त्या धातूला आपल्याला नारा शब्द ओळखायचा आहे, तेव्हा आपल्याला कर्ता मिळतो ना. कर्म ओळखायचे असेल तर धातूला लेले काय किंवा करण्याची क्रिया कोणावर घडली तेव्हा आपल्याला कर्म मिळतो. आपल्याला काय ओळखायचे आहे? कर्ता ओळखायचे आहे. तर चालणारा कोण? वेगाने चालणारा कोण? तर तो हा कर्ता आहे. तो वेगाने चालतो. हा मित्रांनो, ती वेगाने चालते, म्हणजे हा शब्द चेंज होत नाही मित्रांनो. ते वेगाने चालते, ते म्हणजेच याच्यानुसार पुरुषानुसार बदलत नाही. क्रियाविशेषण अवयव म्हणजेच ह्या चालतो म्हणजे क्रियाबद्दल जो विशेषण सांगते, क्रियेबद्दल जो अधिक माहिती सांगते, विशेष माहिती सांगते, तो शब्द बदलत नाही मित्रांनो. क्रियापद बदलते तरी, म्हणजे लिंग बदलला तरी जो विशेषण सांगते, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगते, तो शब्द बदलत नाही मित्रांनो. त्यालाच क्रियाविशेषण असे म्हणतात. मी तुम्हाला अशी आशा करतो मित्रांनो का तुम्हाला क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव हे समजला असेल. जर क्रियाविशेषणामध्ये फक्त एवढा लक्षात ठेवायचा की क्रियाविशेषण अवयव जेव्हा आपण कर्त्याचा लिंग वचन पुरुष बदलला तर त्याच्यामध्ये बदल होतो, त्याला विकारी शब्द असे म्हणतात ना. क्रियाविशेषण हे अविकारी असतात आणि क्रियाविशेषण अवयव हे क्रियाविशेषण हे विकारी असतात आणि क्रियाविशेषण अवयव हे अविकारी असतात. अविकारी आणि विकारी हे तुम्हाला माहित चालले. अविकारी म्हणजेच
लिंग वचन पुरुष याच्यानुसार बदलत नाही आणि अविकारी म्हणजेच लिंग वचन पुरुष यानुसार बदलते त्याला. आता त्याच्यानंतर मित्रांनो क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत. ते काही अर्थावरून पडतात आणि स्वरूपावरून पडतात. कालवाचक म्हणजेच कितीदा क्रिया कितीदा घडली याच्याबद्दल मित्रांनो आपण फक्त तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर इथं यांची डेफिनेशन काय आहे, ते शब्द कोणकोणते आहेत, क्रियावाचक शब्द, कालदर्शक कोणते, कालदर्शक म्हणजेच काय, सातत्यदर्शक म्हणजेच काय, आवृत्तीदर्शक म्हणजेच काय, हे पूर्ण आपण बघणार आहोत मित्रांनो. फक्त तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा. अर्थावरून पडतात आणि स्वरूपावरून. तर कालवाचक शब्द कोणते आहेत? कालवाचकाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात कालवाचक क्रियाविशेषणाचे: कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. त्याच्यानंतर आहे मित्रांनो स्थलवाचक क्रियाविशेषण. पहिला आहे, त्याचे पण 2 पडतात: स्थितीनुसार स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. त्याच्यानंतर मित्रांनो रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रकारदर्शक 3 प्रकार पडतात: प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे परिणामवाचक आणि संख्यावाचक. परिणामवाचकांना संख्यावाचक विशेषण म्हणतात मित्रांनो. मी यांची डेफिनेशन सांगत नाही मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला डेफिनेशन काय आहे, त्याचे वर्ड कोणते आहेत ते सर्व सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक क्रियाविशेषण आणि 6वा आहे निषेधार्थक क्रियाविशेषण. स्वरूपावरून पडणारे मित्रांनो सिद्ध क्रियाविशेषण. सिद्ध म्हणजेच काय होते, आपण क्रियापद ह्या चॅप्टर मध्ये पण बघितला. सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद आणि अनियमित क्रियापद. त्याच प्रकारे सिद्ध क्रियाविशेषण आणि साधित क्रियाविशेषण. सिद्ध म्हणजेच मूळ शब्द असतो मित्रांनो, आणि साधित म्हणजेच जर धातूला म्हणजे सिद्ध शब्दाला प्रत्यय जोडला आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल त्याला साधित म्हणतात मित्रांनो. साधित क्रियाविशेषण कोणते आहेत? नाम साधित विशेषण, सर्वनाम साधित क्रियाविशेषण आणि विशेषण साधित क्रियाविशेषण, धातू साधित क्रियाविशेषण आणि अवयव साधित क्रियाविशेषण. हे झाले मित्रांनो क्रियाविशेषणाचे प्रकार. हा तुम्ही चार्ट लक्षात ठेवा मित्रांनो. कालवाचकाचे 3 प्रकार पडतात, स्थलवाचकाचे 2 पडतात, स्थितीदर्शक, गतिदर्शक, आणि रीतिवाचकाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो: प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. त्याच्यानंतर संख्यावाचक, प्रश्नवाचक आणि निषेधार्थक वाचक हे आहेत मित्रांनो. सर्वात जास्त मित्रांनो हे तर तुम्हाला लक्षात इथं पाठांतर म्हणजे वाचणे इम्पॉर्टंट आहे, पण सर्वात कन्फ्युज म्हटलं तर इथं होतात क्रियाविशेषण ह्या चॅप्टर मध्ये मुलं सर्वात जास्त क्रियाविशेषण काय आहे आणि क्रियाविशेषण अवयव काय आहे याच्यामध्ये मुलं कन्फ्युज होतात मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घ्या मित्रांनो. आतापर्यंत आपण क्रियाविशेषण अवयव म्हणजेच काय आणि क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये डिफरन्स काय होता, क्रियाविशेषणाला विकारी शब्द का अविकारी का म्हणतात आणि क्रियाविशेषण अवयवाला अविकारी का म्हणतात आणि विशेषणाला विकारी का म्हणतात याच्यामधील डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर आपण क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार बघितला मित्रांनो. क्रियाविशेषण अवयवाचे 2 प्रकार पडतात: स्थिती अर्थानुसार आणि स्वरूपावरून. तर स्वरूपावरून कोणकोणते प्रकार पडतात? कालवाचक क्रियाविशेषण आणि स्थळवाचक क्रियाविशेषण अवयव, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव असे प्रकार पडतात मित्रांनो. ते आपण फक्त प्रकार बघितला होता, आता आपण डिटेल मध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर कालवाचक अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार. तर कालवाचक क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या काळाविषयी म्हणजेच क्रिया केव्हा घडली, क्रियापदाच्या काळाविषयी, काळ म्हणजेच वेळ असते मित्रांनो. तर क्रिया केव्हा घडली याविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दास कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. अशी डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा असा जर प्रश्न येत असेल तर तुम्हाला अगोदर धातू शोधावे लागेल, अगोदर क्रियापद शोधावे लागेल, त्याच्यानंतर धातू शोधावे लागेल मित्रांनो. आणि त्याला क्रिया केव्हा घडली हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला कालवाचक क्रियाविशेषण अवयव चे
आन्सर मिळणार मित्रांनो. तर कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. कालदर्शक, 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 कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाला क्षणवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. आणि दुसरा सातत्य दर्शक आणि तिसरा आहे आवर्ती दर्शक. आवर्ती दर्शक म्हणजेच आवर्ती म्हणजे आवृत्त होणे, त्याला पुन्हा पुन्हा आवृत्ती होणे ते म्हणतात मित्रांनो. तर आता बघू आपण कालदर्शक, कालदर्शक, कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाला क्षणवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. क्रिया केव्हा घडली हे दाखविण्याच्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. ते म्हणतात हे मित्रांनो कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे काही शब्द आहेत मित्रांनो. आधी, आधी, आता, सध्या, आधी, आता, सध्या, लगेच, आज, उद्या, परवा, निर्वा, निर्वा, रात्र, रात्र, दिवसा, दुपार, दुपारी, मागे, पूर्वी, केव्हा, जेव्हा, अवकाळ, येरवाळी हे आहेत मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा म्हणून विचारत असेल तर इथं बघा मित्रांनो, मी दुपारी शाळेत जाईल. तर जाईल हा आहे मित्रांनो क्रियापद, क्रियापद आहे. तर क्रियापदाचा तुम्हाला धातू ओळखते. धातू कोणता आहे? जा आहे मित्रांनो. तर जाण्याची क्रिया केव्हा घडली म्हणजे मी शाळेत जाण्याची क्रिया केव्हा घडली तर दुपारी घडली. दुपारी, तर हा दुपारी हा शब्द आहे मित्रांनो क्रियाविशेषण अवयव, कालवाचक क्रियाविशेषण अवयव मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पेपर परवा झाला. तर अगोदर तुम्हाला काय ओळखायचे मित्रांनो? क्रियापद. क्रियापद कोणता आहे? झाला. तर झाला हा क्रियापद आहे. तर झाला क्रियापद आहे. आता झाला या क्रियापदातील तुम्हाला धातू ओळखायचे. धातू कोणता आहे? झा आहे. तर पेपर झाल्याची क्रिया केव्हा घडली तर पेपर झाल्याची क्रिया परवा घडली हे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे स्थलवाचक क्रिया, स्थलवाचक सातत्य दर्शक क्रियाविशेषण अवयव. तर सातत्य, सातत्य म्हणजे सातत्य दर्शविणे म्हणजे अखंड क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना सातत्य दर्शक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. तर सातत्य दर्शक दर्शविणारे काही शब्द आहेत मित्रांनो. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, सर्वकाल, यशोदित, हमेशा हे शब्द मित्रांनो कसे लक्षात ठेवायचे? नित्य, सदा, सर्वदा, नित्य, सदा, सर्वदा हे पहिली लाईन म्हणा मित्रांनो. नित्य, सदा, सर्वदा. त्याच्यानंतर म्हणा नेहमी, दिवसभर. नित्य, सदा, सर्वदा हे पहिली लाईन. त्याच्यानंतर नेहमी, दिवसभर हे 2 शब्द पाठ करा मित्रांनो. त्याच्यानंतर आहे आजकाल, सर्वकाल, यशोदित, हमेशा हे 4 शब्द. जर मित्रांनो हे तुम्हाला शब्द माहित पण नाही राहिले तरी पण हे शब्द तुम्हाला माहित राहिले तर कधी कधी शब्द देतात आणि विचारतात की हा शब्द कोणता आहे? कालवाचक क्रियाविशेषणाचा आहे की स्थळवाचकाचा आहे? ते म्हणून मित्रांनो हे शब्द तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. त्याच्यानंतर उदाहरण बघा. पाणी सतत वाहत जाते. ह्या वाक्यातील तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहे असे वाक्य देऊन की क्रियाविशेषण अवयव, कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे किंवा सातत्य दर्शक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे? तर अगोदर तुम्हाला काय ओळखायचे आहे? अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखायचे आहे. जर तुम्हाला क्रियापद, कर्ता, कर्म किंवा क्रियापद ओळखता येत नसेल तर मागील टॉपिक तुम्ही बघून घ्या मित्रांनो. मी तिथे कर्ता व कर्म व क्रियापद ते तुम्ही कशा पद्धतीने एकदम शॉर्ट मध्ये ओळखाल आणि चांगलं डिटेल मध्ये मी तुम्हाला तिथं समजावून दिले आहे मित्रांनो. तर अगोदर काय ओळखायचं आहे? क्रियापद. क्रियापद कोणता आहे? जाते. तर क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापदाचा आपल्याला धातू ओळखायचा आहे. धातू कोणता आहे? जा आहे. जा. तर मग जाण्याची क्रिया केव्हा घडली? जाण्याची क्रिया केव्हा घडली तर सतत. पाणी सतत वाहत जाण्याची क्रिया केव्हा घडली तर सतत आहे मित्रांनो. हा आहे क्रियाविशेषण अवयव, क्रियाविशेषण अवयव. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरं उदाहरण बघा. जर तुम्हाला समजला नसेल तर अगोदर आजकाल मुलं अभ्यास करतात. तर अगोदर तुम्हाला काय ओळखायचे? क्रियापद. क्रियापद कोणता आहे? करतात. करतात क्रियापद आहे. क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापदाचा आपल्याला धातू ओळखायचा आहे. धातू कोणता आहे? कर. तर करण्याची क्रिया केव्हा घडली?
करण्याची धातूला विचारायच्या मित्रांनो, करण्याची क्रिया केव्हा घडली, म्हणजेच मुलं अभ्यास करण्याची क्रिया केव्हा घडली, तर आजकाल घडली. म्हणजेच आजकाल हा कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे आणि त्याचाच प्रकार सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रकार आवर्ती दर्शक. आवर्तच म्हणजेच पुन्हा पुन्हा रिपीट होणे, घटनेची पुनरावृत्ती होणे. मित्रांनो फक्त तुम्ही घटनेची पुनरावृत्ती लक्षात ठेवा आणि इथं अखंड क्रिया आणि इथं क्रिया, हे जर तुम्हाला प्रकार विचारले तर प्रकारानुसार जाल ना. जर तुम्हाला कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रिया केव्हा घडली, आणि हे पण जर तुम्हाला ओळखायचे असेल तर क्रिया केव्हा घडली, हा प्रश्न क्रियापदाला विचारायचा मित्रांनो. बघा, पुनरावृत्ती, घटनेची पुनरावृत्ती, फिरून, फक्त मित्रांनो फिरून हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मग याच्यानंतर क्षणोक्षणी, मग तासोतासी, मिनिटोमिनिटी, दिवसोदिवसी, वारंवारी, सालोसाली, महिनोमहिनी, अशा वर्षोवर्षी हे असे शब्द येतात मित्रांनो. म्हणजे पुनरावृत्ती होते मित्रांनो. जर तुम्हाला पहिला उदाहरण आहे, आई दररोज मंदिरात जाते. तर आई दररोज मंदिरात जाते, तर तुम्हाला अगोदर काय ओळखायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे. जाते हा क्रियापद आहे, तर जाते हा क्रियापद आहे. क्रियापद ओळखल्यानंतर त्याचा धातू ओळखायचा आहे, कोणता, जाण्याची. तर हा जा क्रियापद आहे, तर जाण्याची क्रिया केव्हा घडली, तर दररोज घडली. म्हणजे आई मंदिरात दररोज जाते, तर आई मंदिरात जाण्याची क्रिया केव्हा घडली, तर दररोज घडली. आता इथं करते हा क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाचा धातू कोणता आहे, कर आहे. कर. तर सुरेश अभ्यास करण्याची क्रिया केव्हा घडली, तर वारंवार घडली. म्हणजेच हा क्रियाविशेषण आहे. आता याच्यानंतर मित्रांनो काल अर्थावरून पडणाऱ्या दुसरा प्रकार आहे स्थळवाचक क्रियाविशेषण अवयव. स्थळवाचक म्हणजे स्थळ, क्रियेची किंवा ठिकाणाबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला स्थळवाचक. आता आपण जेव्हा कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखत होतो तेव्हा आपण क्रियापदाला काय विचारत होतो, क्रिया केव्हा घडली. आता स्थळवाचक जर क्रियाविशेषण अवयव ओळखायचे असेल तर आपण क्रियापदाला क्रिया कोठे घडली हा प्रश्न विचारायचा आहे. तर स्थळवाचक क्रियाविशेषण अवयवाचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव आणि गतिदर्शक क्रियाविशेषण अवयव. स्थितीदर्शक म्हणजे ते काही शब्द आहेत मित्रांनो स्थितीदर्शकाचे, येथे, जेथे, तेथे, इकडे, जिकडे, तिकडे, सर्वत्र, मागे, पुढे, वर, मध्ये, खाली, अलीकडे, पलीकडे. तर बघा मित्रांनो इथं आहे हा क्रियापद आहे, तर तो तेथे बसला आहे, तर तो कोठे बसला आहे, तर तेथे बसला आहे. तर हा आहे मित्रांनो स्थळवाचक क्रियाविशेषण अवयव. स्थळवाचक क्रिया म्हणजे क्रियापदाला क्रिया कोठे घडली हा प्रश्न विचारायचा मित्रांनो. जर तुम्हाला हे शब्द आता पाठ करायचे असले किंवा आता कधी लक्षात नाही राहिले तर अशा पद्धतीने लक्षात ठेवाल मित्रांनो. येथे, तेथे, जेथे, वर, मध्ये, खाली, अलीकडे, पलीकडे, चोहीकडे, हे आहेत मित्रांनो स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे शब्द काही. आणि गतिदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे हे काही शब्द आहेत मित्रांनो. हे गती म्हणजे गतीने असते मित्रांनो. तर इथं एक इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून असे ढून 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 हा शब्द ऊन लागलेला आहे मित्रांनो, ऊन उकार म्हणून. तर उदाहरणार्थ आहे मित्रांनो. अगोदर आपल्याला काय ओळखायचे आहे, शाळेत जाताना खालून, लून, हे खालून आहे मित्रांनो. तर हे म्हणजे क्रियापदाला क्रिया कोठे घडली हा प्रश्न विचारायचा मित्रांनो. शाळेत जाताना क्रिया कोठे घडली, तर ते खालून घडली. हा तर तो क्रियाविशेषण अवयव मित्रांनो. त्याच्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव, वाक्यातील क्रिया कशी घडली किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या. जर तुम्हाला कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रियापदाला तुम्ही क्रिया कोठे घडली नाही, क्रिया केव्हा घडली. आणि जर स्थळवाचक क्रियाविशेषण
अवयव जर तुम्हाला ओळखायचे असेल तर क्रियापदाला क्रिया कोठे घडली हा प्रश्न विचारायचा आहे. जर रीतिवाचक क्रिया विशेषण अवयव ओळखायचा असेल तर क्रियापदाला क्रिया कशी घडली हा प्रश्न विचारायचा मित्रांनो. त्याच्यानंतर रीतिवाचक क्रिया विशेषण अवयवाचे 3 प्रकार पडतात. प्रकारदर्शक, अनुकरण दर्शक आणि निश्चय दर्शक. तर प्रकार दर्शकाचे काही शब्द आहेत मित्रांनो. जलद, हळू, सावकाश, तेवी जेवी, मुद्दाम, आपोआप, फुकट, व्यर्थ, जसे तसे, कसे असे. हे मित्रांनो शब्द कसे लक्षात ठेवायचे बघा. जलदच्या विरुद्ध काय आहे? हळू न सावकाश सेम असते मित्रांनो. जलद, हळू, सावकाश. मग तेवी आणि जेवी सारखा उच्चार आहेत मित्रांनो. जलद, हळू, सावकाश, तेवी जेवी. मग मुद्दाम, आपोआप हे. आणि मग फुकट, व्यर्थ, जसे. फुकट, व्यर्थ हे 2 शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर जसे तसे, कसे असे हे 4 शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर आहे प्रकार अनुकरण दर्शक म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे झट, पटपट. हे म्हणजे इथं झट हा पुन्हा आला मित्रांनो. इथं पटपट पुन्हा होता. इथं बदबद पुन्हा आला. चमचम पुन्हा आला. आणि इथं वटवट पुन्हा आला. खडखड पुन्हा आला. म्हणजे पुनरावृत्ती होणे त्यालाच अनुकरण दर्शक असे म्हणतात. आणि निश्चय दर्शक म्हणजे फिक्स पॉइंट. त्याला खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस हे खात्री देणारे शब्द असतात मित्रांनो. त्याच्यानंतर परिणामवाचक क्रिया विशेषण अवयवांना संख्यावाचक क्रिया विशेषण अवयव पण म्हणतात. संख्यावाचक क्रिया विशेषण अवयवाचे हे 4 प्रकार पडतात मित्रांनो. तर परिणामवाचक क्रिया विशेषण जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही क्रियापदाला कोणता प्रश्न विचाराल की क्रिया किती वेळा घडली किंवा कितीदा घडली. तर पहिला प्रकार आहे संख्यावाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. आणि अधिकवाचक म्हणजे जास्त, अधिक, जास्त, फार. आणि पर्याप्तवाचक म्हणजे पुरे, पुरेसा, पुरेसा. आणि श्रेणीवाचक म्हणजे क्रमाने, क्रमश. हे आहेत मित्रांनो. आणि प्रश्नदर्शक हे केव्हा, कोठे, कसे, का आणि ना हे. तर जर मित्रांनो हे तुम्ही अगोदर 3 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर का, ना लक्षात ठेवा. आणि 6वा आहे निषेधदर्शक न आणि ना. हे आहेत मित्रांनो क्रिया विशेषण अर्थावरून पडणाऱ्या क्रिया विशेषण अवयवाचे प्रकार. तर कालवाचक एकदा बघून टाका. कालवाचक क्रिया विशेषण अवयव जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही अगोदर क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखल्यानंतर त्याचं धातू पायन करा. आणि कालवाचक क्रिया विशेषण ओळखायचे असेल तर क्रिया केव्हा घडली हा प्रश्न विचारा. क्रियापदाला येणारा जो उत्तर असतो तो कालवाचक क्रिया विशेषण असतो. आणि स्थळवाचक क्रिया विशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रियापदाला क्रिया कोठे घडली. आणि रीतिवाचक क्रिया विशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रिया कशी घडली. आणि संख्यावाचक क्रिया विशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रिया किती वेळा घडली. आणि प्रश्नार्थक क्रिया विशेषण अवयव ओळखायचे असेल तर क्रिया केव्हा, कोठे, कशी हे शब्द येतात मित्रांनो. हे आहे क्रिया विशेषण अवयवाचे प्रकार मित्रांनो. तर आतापर्यंत आपण क्रिया विशेषण अवयवामध्ये काय काय बघितलं एकदा बघा मित्रांनो. क्रिया विशेषण अवयव म्हणजे काय, क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अवयव यामध्ये डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर क्रिया विशेषण अवयवाचे प्रकार बघितला मित्रांनो. आणि त्याच्यानंतर क्रिया विशेषण अवयवाचे पूर्ण डिटेल मध्ये आपण अर्थावरून पडणारे प्रकार बघितले मित्रांनो. जर तुम्हाला याचे नोट्स पाहिजे असतील तर आशिष 9637064374 त्या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा. तुम्हाला ग्रुप मध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.